नमस्कार. रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सगळं स्वागत आहे. संक्रांत हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण. पहिल्या सणाच्या नंतर जी लगबग महिलांची चालू होती ते म्हणजे हळदी कुंकू. हळदी कुंकासाठी वाण काय देण्याचं याचा विचार जर तुम्ही करत असाल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हळदीचा रंग कुंकवाची ओटी, हातांनी घडवली प्रेमाची भेट छोटी. हसऱ्या क्षणाची आठवण राहावी म्हणून ही हँडमेड वस्तू खास तुमच्यासाठी. अशाच नवीन नवीन वस्तू बनवत राहा. आपल्या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. झाली ना छान? बस चला तर वस्तू कशी बनवायची ते पाहूया. मी हे कडक कॅनव्हास घेतलेला आहे. यामध्ये मी एक सर्कल करून घेते बांगडीच्या साईजचा. तुम्ही मोठाही करू शकता सर्कल. आता हे कट करून घ्यायचंय आपल्याला. ज्या साईजचा हवा आहे त्या साईजचा तुम्ही घेऊ शकता करून. कट करून घ्यायचं हे व्यवस्थितपणे आपल्याला. या ठिकाणी मी काय केलं आहे, आता दोन साईज करून घेतले. ते एक थोडी मोठी आहे आणि एक थोडी छोटी आहे. तर आता याचं काय करायचं ते सांगते मी. आपल्याला एक छान काठ घ्यायचा आहे. तुम्ही सेम काठ घेऊ शकता, नाही तर असं खणाचं भेटतात असंही मटेरियल घेऊ शकता. आता मी काय करते, इथं खणाचं मटेरियल घेते. एकाला खणाचं मटेरियल यूज करू आणि एकेला सिंपल करू. तर आता खणाचं मटेरियल ज्यावेळेस यूज करतो आपण त्यावेळेस जर असं घेतलं तर सगळं येतं. मग काय करायचं, आपण थोडंसं निम्मा बाजू तशी आणि निम्मी बाजू अशी या प्रकारे कट करून घ्यायचं. आता मी एक्स्ट्राचं हे कट करून घेते. मी काय करते, एक्स्ट्राचं कट करून घेते मी. आता ह्या सेम साईजचा एक पुठ्ठा मी घेते. तुमच्याकडे जर जाड साईजचा पुठ्ठा असेल तर तुम्ही डायरेक्ट पुठ्ठा घेतला तरी चालू शकतो. पुठ्ठ्याने थोडंसं कडक राहील त्यामुळं मी पुठ्ठा घेते. इथं मी फॉलचाच घेतला आहे पुठ्ठा. जाड पण भेटतात पुठ्ठे, तर ते घेतले तरी चालतील. मी हे दोन्ही आकार इथं काढून घेते. हे पण मी कट करून घेते आता. हे जे आपण दोन्ही प्रकारे कट करून घेतले ते. आता यानंतर काय करायचं, मोठ्या साईजला हे लावणार आहे. सरळ उलटं पाहून घ्यायचं. ही सरळ बाजू आहे आणि ह्या साईडला उलटी बाजू. तो उलट्या बाजूला मी इथं ठेवते. हे पहिला कॅनव्हास ठेवून घेऊ आपण, किंवा पहिला पुठ्ठा जरी ठेवला तरी हे चालतो. हा फॉलचा पुठ्ठा आहे, मी फॉलचा पुठ्ठा वापरलाय. मी इथं लावून घेते ग्लू. तुमच्याकडे गन ग्लू असेल तर तुम्ही गन ग्लूनी लावून घ्या. मी हाताने थोडंसं पॅक करून घेते.
आता यानंतर आहे ना अजून एक आपल्याला थोडंसं अजून हे व्यवस्थित शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे गोल राऊंडने. हे असं. तर इकडं काय करायचं, हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे कट जर नाही केलं ना तर हे व्यवस्थित बसत नाही. बघा हे असं फोल्ड नाही होत, त्यामुळे आपल्याला इथं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. या ठिकाणावरती हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे कट झाल्यानंतर आहे ना हेच ग्लूने आता परत एकदा ग्लू लावून घ्यायचं आहे आणि चिटकून घ्यायचं आहे सगळं. एक एक पदर असा व्यवस्थित आतमध्ये पॅक करून घ्यायचा आहे आपल्याला. असं छान पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी गन ग्लू मी ही हीट करून घेतली आहे आणि ही अशी लावून घ्यायची. आता का लावायची ते सांगते. आपण हे जे सर्कल केलं आहे कॅनव्हासचं ना ते लावायचं, त्याने थोडासा थिकपणा येतो, यासाठी ते मी लावून घेते व्यवस्थित. जी ही बाजू आहे चमकीची ती मी खाली लावते, पॅक करून घेते आणि हे व्यवस्थित. आपला हा पॅच रेडी आहे. आता या ठिकाणी हे झालंय. आता मी हे अशा प्रकारच्या वाट्या घेतलेल्या आहे, त्या असं व्यवस्थित लावून घेते. मी काठाच्या बाजूला घेते कारण की ग्रीन कलर हा दिसेल उठून, त्यामुळे. अशा प्रकारे आपले झाले. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथं मोती पण लावू शकता किंवा समोसा लेस सुद्धा तुम्ही ॲड करू शकता इथं, ती पण खूप छान दिसते. पण मी इथं काहीच ॲड करत नाही कारण की मला हे असंच ठेवायचं आहे, असंच मला छान वाटतं हे. त्यामुळे तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही इथं ॲड एखादं फूल पण करू शकता ह्या साईडला वगैरे, नाही का. असं मी पण मला एक छोटीशी नथ ॲड करायची इथे. नथ खूप ट्रेंडिंगला आहे, तर मला हँडमेड नथ पण ॲड करायची इथं. तर ती मी इथं ॲड करून घेते. एक ग्लू लावते इथं आणि ॲड करते. झाली ना छान मस्त. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.